ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कार फोडली। नांदेडच्या बाचोटी गावातली घटना। जरांगे समर्थकांनी भ्याड हल्ला केल्याचा हाकेंचा आरोप। उद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा। आमच्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्रात एकाही मशिदीवर भोंगा लागणार नाही, राज ठाकरे यांचं जनतेला आवाहन। विधानसभेची सांगता सभा शिवाजी पार्कात घेण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे आग्रही। 17 नोव्हेंबरला सभा घेण्याचाही दोघांचा प्रयत्न। मनपाकडे अर्ज। आपण तिघे भाऊ महाराष्ट्र मिळून खाऊ म्हणत उद्धव ठाकरे यांचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा। उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांचा मौलाना प्रतिनिधींच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल। बैठकीच्या निमित्तानं भाजपनं ठाकरेंना डिवचलं। महाराष्ट्राची इतरांची तुलना करू नका। योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावरून अजितदादांची नाराजी। योगी भाजपसाठी बोलले असतील, उद्धव ठाकरेंचा चिमटा। अजित पवार नवाब मलिक यांच्या रोड शोमध्ये सहभागी। मी माझी जबाबदारी पार पाडतोय, दादांची प्रतिक्रिया। तर मलिक यांना कदापि पाठिंबा नाही, भाजप भूमिकेवर ठाम। संविधान दाखवणं नक्षली आहे असं म्हणणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान। राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र। लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मोदींचा रोड शो। 12 नोव्हेंबरला मोदींचा पुण्यात रोड शो। चिमूर आणि सोलापूरमध्ये सुद्धा जंगी सभा। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येते। हाके यांची कार यावेळेला फोडण्यात आली। नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या बाचोटी या गावाच्या जवळ ही घटना घडली आहे। आपल्यावर 100 ते 200 तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनात हे हल्लेखोर घोषणा देत होते असाही हाके यांचा आरोप आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत हाके यांनी हा दावा केला आहे। दरम्यान आपल्याला वाय दर्जाची सुरक्षा असूनही आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यात दिवसभर एकही पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात नव्हता असा दावाही हाके यांनी केला आहे। या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या कंधार पोलीस स्टेशनवर हाके यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढण्यात येणार आहे। पुढून बोनेटवर चढले, दोन्ही फुटवेअरच्या बाजूनी गाडीवर चढले, घोषणा दिल्या। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या, जरांगे पाटलाच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि पुढून आम्ही गाडी जरा पिकअप थोडा घेतल्यानंतर मागून माझ्या गाडीच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत आणि आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न भ्याड लोकांनी केलेला आहे। अरे तोंड बांधून काय हल्ला करता तुम्ही? अरे तुम्हाला हल्ला करायचा आमने सामने या। आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत।